नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. इंडोर स्टेडियमच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना बोलवा. ठाण्याच्या महापौरांच्या आयुक्तांकडे मागणी. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची अभिनव योजना. आता यापुढे मिळणार संपूर्ण कुटुंबाला आवश्यक ते दाखले. आणि धर्मराज्य पक्षातर्फे जाहीर व्याख्यानाचं आयोजन. ढोकाळी येथील नियोजित इंडोर स्टेडियमचं उद्घाटन करण्यासाठी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना आमंत्रित करावं अशी मागणी महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी आयुक्तांकडे केली आहे. ठाणे महापालिकेनं 22 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी 10,000 चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली होती. यापैकी 5 कोटी खासदार निधीतून मिळाले होते. महापालिकेचं एवढं मोठं योगदान असताना खासदार संजीव नाईक यांनी पत्रकार परिषद बोलवून हा प्रकल्प जणू त्यांनीच उभा केलाय असा आभास निर्माण केलाय. पत्रकार परिषदेत महापौरांना तसंच युतीच्या त्या भागातील 6 नगरसेवकांनाही त्याची कल्पना देण्यात आली नव्हती. या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार येणार आहेत. याबद्दल बोलताना महापौर म्हणाले, स्थानिक नगरसेवक राष्ट्रवादीचे असल्यानं पवार यांना बोलवण्यात गैर नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनाही बोलावणं संयुक्तिक ठरेल. अशा प्रकारचा प्रकल्प मीरा भाईंदर आणि नवी मुंबई इथे उभारण्याचा प्रयत्न झाला, परंतु सत्ता असूनही या दोन्ही महापालिकांमध्ये त्याला मंजुरी मिळाली नाही. ठाणे महापालिकेनं मात्र अशा लोकोपयोगी प्रकल्पात राजकारण न आणता राष्ट्रवादीच्या खासदारांनाही सामावून घेतलं हे लक्षात घेतलं पाहिजे असं आमदार सदनाईक यांनी सांगितलं. आमच्या मागणीमागे कोणताही संकुचितपणा नसून ती खिलाडू राजकारणाला धरूनच आहे असं महापौरांनी स्पष्ट केलंय. मिल्खा सिंग यांनाही आणण्याचा आमचा प्रयत्न असेल असंही ते पुढे म्हणाले. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. वास्तव्य, उत्पन्न, आदिवासी, नॉन क्रिमिलियर आदी प्रकारचे दाखले मिळवण्यासाठी होणारा ताप कमी करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयानं कुटुंबनिहाय दाखले देणारी परिवहन कवच ही योजना सुरू केली आहे. ठाणे तहसीलदार कार्यालयाअंतर्गत देण्यात येणाऱ्या दाखल्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकवण्यासाठी सिक्युरिटी पेपरचा वापर करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील विविध तहसीलदार कार्यालयाच्या माध्यमातून विविध पद्धतीचे दाखले दिले जात असले तरी नव्या अभिनय उपक्रमामुळे दरवर्षी होणारी विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. ठाणे तालुका हा ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर महापालिका या 3 महापालिकांनी व्यापलाय. या तालुक्याची लोकसंख्या 38 लाख असून महसूल विभागामार्फत नागरिकांना विविध प्रकारचे दाखले उपलब्ध करून देताना महसूल विभागावर मोठा ताण पडतो. वर्षभरात जवळपास 1 लाखापेक्षा अधिक दाखले वितरित करावे लागत असल्यानं आवश्यक दाखले प्राप्त करून घेण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांची तहसील कार्यालयावर प्रचंड गर्दी उसळते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशासाठी शाळा महाविद्यालयात वेळेत दाखले जमा करणं गरजेचं असल्यानं त्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याचीही भीती असते. त्यामुळे या नव्या उपक्रमांतर्गत परिवार कवच योजनेचा लाभ ठाणे जिल्हावासियांना होणार आहे. ठाणे तहसील कार्यालय आणि इतर तहसील कार्यालयांमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार आहे. आवाज माझा पहा इन केबलवर 971 क्रमांकावर रोज रात्री 8 वाजता आणि यूस्कॉड 18 वर 902 क्रमांकावर रोज रात्री 9 वाजता. ठाणे महापालिकेतील परिवहन समितीच्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींनंतर चौकशी करण्यासाठी नेमलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते राम नाईक यांच्या समितीनं आपला अहवाल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना काल सादर केला. त्यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार आणि संघटनात्मक कोणते बदल होणार याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय.
दरम्यान चौकशी समितीनंतरही भाजपाच्या महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरूच असल्यानं भाजपामधील वादळ लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीत. सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या अजय जोशी यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे बंडखोर शैलेश भगत यांना मतदान केलं होतं. या बंडखोरीला तत्कालीन उपमहापौर मिलिंद पाटणकर हे कारणीभूत असल्याच्या संशयावरून पाटणकरांना केबिनमध्ये मारहाण झाल्याची चर्चा होती. त्यानंतर शिवसेना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पाटणकर यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. या घडामोडींच्या वेळी पाटणकर यांच्या उपमहापौर पदाचा राजीनामाही घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर ते 15 दिवस गायबही झाले होते. त्यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी न्यायालयामध्ये जाण्याची तयारी करून युतीवरील दबाव वाढवला होता. उपमहापौरपदी मुकेश मोकाशी यांची निवड झाल्यानंतर पाटणकर मध्यरात्री घरी परतले होते. मात्र दुसऱ्या दिवशी त्यांनी आपलं अपहरण झाले असल्याची तक्रार करून यामागे उपमहापौर मुकेश मोकाशी असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर भाजपातील अंतर्गत वादाची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांची 1 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यानुसार नाईक यांनी ठाण्यामध्ये सलग 4 दिवस आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते इत्यादी 14 जणांशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी काल प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना अहवाल सादर केला. याबाबत राम नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या अहवालाबाबत बोलण्यास नकार दिला. राम नाईक यांच्या अहवालानंतर प्रदेशाध्यक्षांकडून कोणती पावलं उचलली जातात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय. ठाणे शहरातील 4ही विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. या मतदारसंघात भाजपाला निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नसल्याचं स्पष्ट आहे. मात्र ठाणे महापौर पदासाठी विधानसभा निवडणुकीनंतर निवडणूक होईल. भाजपामधील अंतर्गत नाराजी कायम राहिल्यास महापौरच्या निवडणुकीत युतीला फटका बसू शकतो. भ्रष्टाचार मुक्त, सक्षम, सुलभ आणि स्वायत्त महाराष्ट्र करसंरचनेसाठी आवश्यक अर्थक्रांती संकल्पना आणि पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी आवश्यक सेंद्रिय शेती यांचा हिरिहिरीनं पुरस्कार करण्यासाठी येत्या सोमवारी ठाण्यात धर्मराज्य पक्षातर्फे जाहीर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. ठाण्यातील शिवाजी मैदान इथे दुपारी 4 वाजता होणाऱ्या या जाहीर व्याख्यानात अर्थक्रांती संकल्पनेचे जनक अनिल बोकील हे अर्थक्रांती आणि पर्यावरण या विषयावर आपलं मत व्यक्त करतील. तर प्रख्यात विचारवंत आणि पर्यावरण तज्ज्ञ तसंच थोर समाजसेवक अण्णा हजारे यांचे सहकारी डॉक्टर विश्वंभर चौधरी हे राजकारण आणि पर्यावरण या विषयावर आपलं मत व्यक्त करतील. भारतीय कामगार चळवळीचे जनक राव बहादूर नारायण लोखंडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आयोजित या जाहीर व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे हे असणार आहेत. स्वातंत्र्याच्या 66 वर्षांनंतरही महसूल कर संरचनेतील क्लिष्टता, करगळती, भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकारी यंत्रणा, पर्यावरणीय विनाश, कंत्राटी पद्धत, विषमता इत्यादी प्रश्नांवर अनिल बोकील आणि विश्वंभर चौधरी महत्त्वपूर्ण विचार मांडतील. यामुळे या जाहीर व्याख्यानामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावं असं आवाहन धर्मराज्य पक्षाकडून करण्यात आलं आहे. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. टीजीएसबी मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही टीजेएसबीचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. आवाज माझा पहा आता YouTubeवर देखील. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करत तिच्या सुटकेसाठी 50,000 रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलीचं अपहरण काका पुतण्यानं केल्याचं तपासात समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी काकाला अटक करण्यात आली असून पसार पुतण्याचा शोध सुरू आहे. विनोद चव्हाण असं अटक करण्यात आलेल्या तर अविनाश उर्फ समीर असं फरार आरोपीचं नाव आहे. हे दोघं ठाण्यातील स्नेह अपार्टमेंटमध्ये राहणारे असून ते काका पुतणे आहेत. अविनाशनं चिरागनगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीचं अपहरण केलं तर त्याचा अटक असलेला काका विनोद यानं तिच्या घरी जाऊन तिच्या पालकांकडे 50,000 रुपयांची मागणी केली. तर अविनाश हा मुलीसह पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. इंडोर स्टेडियमच्या उद्घाटनाला उद्धव ठाकरे यांना बोलवा. ठाण्याच्या महापौरांच्या आयुक्तांकडे मागणी. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची अभिनव योजना. आता यापुढे मिळणार संपूर्ण कुटुंबाला आवश्यक ते दाखले. आणि धर्मराज्य पक्षातर्फे जाहीर व्याख्यानाचं आयोजन.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साई लेक, आदर्श नगर समोर, कोलबाट रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. आवाज माझावरील एखादी बातमी पाहायची राहून गेली असल्यास YouTubeवरही ती बातमी तुम्ही पाहू शकता. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.